शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक दीपालीताई खाटमोडे। संकलन ॲडव्होकेट जयश्री मार्कड। संकल्पना हरिभक्तपरायण विनायक महाराज मार्कड। अध्याय दुसरा। ग्रंथ शिवायन। लेखक प्राध्यापक दादासाहेब मार्कड। वाचक सौ दीपालीताई खाटमोडे। शिवायनातील अध्याय दुसरा। श्री शिवायन महा। मागील अध्यायीचे कथन भारताचा इतिहास प्राचीन शहाजहानापर्यंत संपूर्ण केला वर्णन गताध्यायी। भारत हे दिव्य राष्ट्र त्यातील एक महाराष्ट्र महान राष्ट्र नामे महाराष्ट्र हेही अति प्राचीन असे। या द्वितीय अध्यायी महाराष्ट्राची थोर विपाही थोर राष्ट्र लोकितीही गरजत असे सर्वत्र। संत पंत आणि तंत थोर पंडित आणि महंत यांनी ही भूमी पुनीत देवता वसत सदा येथे। येथील भूमीची रचना कठीण पत्थराची जाना सह्याद्रीचा कठीण कणा उत्तर दक्षिण पसरला। सह्याद्रीपासून विस्तृत पूर्व विदर्भ देशापर्यंत सीमा पसरली अद्भुत महाराष्ट्र देशाची। पश्चिमेसी कोकण पट्टा पसराला से समुद्रकाठा तेथीचे लोक आटापिटा जगण्यासाठी करतात। उत्तर कान देशापासून कोल्हापूर पर्यंत दक्षिणी महाराष्ट्र भूमी लावण्य खाणी भूमंडळी शोभत असे। महाराष्ट्राचा इतिहास कथू त्याचा विस्तारास श्रोतियांनी सावकाश अवधान द्यावे। येथे पूर्वी होते वण विस्तीर्ण अद्भुत दंडकारण्य स्वैरे पसरले रान शतकानुशतका पासूनी। भयप्रद निर्मनुष्य पाट विपिन वृद्धले घनदाट रान पक्षांचा किलबिलाट सदा सर्वदा होत असे। महाप्रचंड जगर वन्य प्राणी निशाचर तैसीची मूल निवासी नर कातकर वसताती। पिसाट वार येई भरभरा वृक्ष वाजती करकरा खारी धावती सरसरा वृक्षावरी चढण्यासी। यारण्या माझारी रामचंद्र आले वनवासावरी सवे सौमित्र जनक कुमारी गोदा तीरी विसावले। यापासून मनुष्य वस्ती वाढू लागे अवती भवती निर्माण झाली कृषी संस्कृती नागर रीती प्रकटली। पूर्वीचे हे अरण्य आहिस्ते आहिस्ते
फिटले दैन्य, राजा प्रजा आणि सैन्य सिंहासन निर्मिले. इसवी सन पूर्वीच्या द्वितीय शती सातवाहन साम्राज्य केली वस्ती, राजधानी पैठण शहराप्रती वसविली तिथे वेळी. संत कवी आणि शूर राजे मुत्सद्दी थोर थोर, कृषक स्त्रिया शिल्पकार कार्य थोर पै केले. सातवाहनापासून सत्य यादव राजवटीपर्यंत, झाले राज्य राजे झाले असंख्यात राजवटी जाहल्या. वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट कलचुरी अभिरसेंद्र कपष्ट, कदंब शिलाहार यादव वरिष्ठ राजवटी यांच्या झाल्या. सन 12 शतका माझारी यादव साम्राज्य देवगिरी, काय वर्णुतीये थोरी सुरगिरी नगरीती. महाराष्ट्र हे नंदनवना वैभव आले मोहरून, यादव राजधन संपन्न स्पर्धा करी इंद्राशी. यादवांच्या साम्राज्यात राजे जाहले प्रतापवंत, भिल्लमा सिंगन कृष्ण तेत महादेवराव जाहले. यश बल आणि कीर्ती अध्यात्म तथा भौतिक संपत्ती, संस्कार सामग्री संगीत भक्ती एके ठाई नांदतसे. अजरामर शिलेनी खणून घेतली या रायांनी, खोदोनी पर्वत श्रेणी कलाकुसर काढिली. किती एक मंदिरी बांधली, किती एक मूर्ती प्रतिष्ठापिली, किती एक शिल्पे कोरिली स्त्री पुरुष मैथुनाची. राग संगीत तानमान स्त्रिया करीती नृत्य गायन, तैसेचे साधू तीर्थाटन गिरिभ्रमण करीता ती. स्त्री पुरुष आनंदात पशुपक्षी स्वैर विहरत, वानवा सुखाची हीन सत. यादव राज्या माझारी यादवांच्या राज्यांतरी, परमार्थ बहरला सर्वत्री. वारकरी संप्रदायाची थोरी येथून पुढे विस्तारली. ज्ञानेश्वर थोर संत नेवाशात केला ग्रंथ, ज्ञानेश्वरी नामे विख्यात. महाराष्ट्रासी प्राणप्रिय नामदेव संत हा मोठा, भक्ती प्रेमाचा तो लाठा. पंढरीसी त्या वैकुंठा निज निष्ठा आणिले, ऐसे अलौकिक मांदियाळी.
अवतरली भूमंडळी, यादव राज्येत ये काळी, परमोत्कर्ष पावले यादव राजा रामदेव, जैसा स्वर्गीचा देव राव, सुखी प्रजा सुखी सर्व, आनंद भरी नांदती, विज्ञानेश्वर अनंत देव, अमलानंद चांग देव, शारंगधर हेमाद्री सर्व, तत्वेत्ते शास्त्रज्ञ, महाराष्ट्र दया दुधात भिजत, सोन्या मोत्याने सजत, कला कौशल्यात रमत, अध्यात्मात रंगला से, काही इतिहासकारांचे मत, यादव सत्ता जुलमी बहुत, हेमाद्रीच्या तंत्रे चालत, रामदेव राव यादव, केवळ सरदार आणि ब्राह्मण हेची असती सुख संपन्न, येर प्रजा केवळ हीन दिन दारिद्र्यात सडतसे, जाती भेद होता भयानक, स्त्री शूद्रांची पिळवणूक, विलासी राजे सकळ का, उदासीन प्रजेविषयी, नृपतीचे प्रत्यक्ष नेत्र, ऐसे जे कासती हेर, तेची नवते अनुमात्र, यादव राज्या भीतरी, अंधश्रद्धा कर्मकांड यांचे माजले होते बंड, व्रताचार हे तो तांड, त्यासी उत आला होता, हेची ओळख कोणीच नेच्छ दुर्जन, राज्यावरी आले चालून, प्रजा केवळ उदासीन, स्नेच्छा विरोध ना केला, ऐशा हिंदू राज्यावरी परचक्र आले भारी, स्नेच्छाती क्रूर घोरी, पिशाच्या परी पातले, दिल्लीच्या तख्खी सुलतान, नामतयाचे जलालुद्दीन, त्याचा सेनापती अल्लाउद्दीन, केवळ सैतान दुसरा, 60 सेना जिंकावया रामदेव राणा, घेऊन उतरला जाना, दक्षिणेत महाराष्ट्री, रामदेव देवगिरीवरी, गाफील विश्रांती करी, यवन धाड तयावरी, अकस्मात आदळली, रामदेवाची फौज सैन्य, शंकर देव सर्व घेऊन, गेला होता दूर निघून, तेथे सैन्य कमी होते, केवळ 400 सेना, विमंडावया अल्लाउद्दीन, चालून गेला राम राणा, झटापट जाहली, यवन सेना अति विक्राळ, अति क्रूर कर्कश केवळ, विजय होवोनी तात्काळ, देवगिरी जिंतली, हिंदूच्या कत्तली क्रूर,
स्त्रियावरी बलात्कार खंडणी घेऊन या पार गेला यवन दुरात्मा. पुन्हा एकदा दिल्लीवरून परचक्राले दारुण मलिका कापूर सेना घेऊन देवगिरीवरी लोटला. पुन्हा देवगिरीची दुर्दशा शंकर देव महाराष्ट्राची आशा रणी पडला माझाली निराशा देवगिरी बुडाली. सन त्रयोदश शतकाम्र आरंभी मुस्लिमांची वाजली दुदुंभी हिंदूंना देवणी तंबी मुस्लिम राजे जाहले. भयानक आला काळ हिंदू गुलाम झाले केवळ तयाचा पार छळ मुस्लिम शासके मांडिला. 3 शताब्दापर्यंत स्नेच्छशाही महाराष्ट्रात जुलम करून राज्य करीत असहाय्य हिंदू जन. या 3 शताब्दा माझारी स्नेच्छ शासक नाना परी बहुत जाहले क्रूर गोरी नामे तयाची परेशान. मलिक कापूर महाक्रूर कुतुबुद्दीन अत्या घोर हे अति अजिंक्य दुस्तर सैतान साचार दुसरे. ग्यासुद्दीन तुघलक मोहम्मद तुघलक जाफर खान आणखी एक मुजाहिद शहा बहमणी. दाऊद शहा बहमणी महमूद शहा बहमणी ग्यासुद्दीन शहा बहमणी शमशुद्दीन फिरोज शाह बहमणी अहमद शाह बहमणी अल्लाउद्दीन बहमणी जालिम हुमायून. निजाम शाह बहमणी मोहम्मद शाह बहमणी महमूद शाह बहमणी अहमद शाह अल्लाउद्दीन शाह बहमणी वलीउल्लाह शाह बहमणी कलीउल्लाह शाह बहमणी ऐसे बहमणी अति क्रूर. कासिम बेरीद शाह अमीर बेरीद शाह इब्राहिम बेरीद शाह अली. कासिम बेरीद शाह मिर्जा अली बेरीद शाह फतेउल्लाह इमाद शाह अलाउद्दीन. दरिया इमाद शाह बुरान इमाद शाह अहमद निजाम शाह बुरान. हुसेन निजाम शाह मुर्तजा निजाम शाह मिरण हुसेन निजाम शाह इस्माईल. बुरान निजाम शाह इब्राहिम निजाम शाह अहमद निजाम शाह बहादूर. मुर्तजा निजाम शाह दूजा हुसेन निजाम शाह यूसुफ अली दिल शाह इस्माईल. इब्राहिम दिल शाह अली दिल शाह
दुजा इब्राहिम दिलशाह आदिलशाह मोहम्मद मलिक राजा फरुकी मलिक नासिर फरुकी मिरण आदिल खान फरुकी फरुकी मुबारिक खान दुजा आदिल खान फरुकी दाऊद खान फरुकी तिजा आदिल खान फरुकी मोहम्मद मिरण सम्राट अकबर मोघल सम्राट जहांगीर मंगल सम्राट शाहजहान मंगल महाक्रूर औरंगजेब ऐसे हे महाश्वपाचा एकाहून एकच मेच्छ महाराष्ट्रा करुणी जाच बळे बळेच भोगिती महापापी सुलतान महाराष्ट्राची करुणी भग्न अनुक्रमे किती जन महाराष्ट्र कुरंदाळती या सर्वांचा एकच धर्म भारत करावा इस्लाम यासाठी करीती क्रूर कर्मद या पोटी असेना त्रिशदापर्यंत जुलमी सत्ता महाराष्ट्रात हिंदू झाले भयभीत करुणा भाकती प्रभूची प्रभू झाला निद्रिस्त तो येईना धावत काळ रात्र महाराष्ट्रात नरक तुल्य नांदली मुस्लिम राजे उन्मत्त पूर्ण काही एक यावया जाण देत असे स्फोट उदाहरण सावधान परिसया कुतुबुद्दीन मुबारक खान जाहला क्रूर सुलतान तो घेऊनी या सैन्य देवगिरीवरी आला हरपाळ देव थोर पुरुष तयाने केले साहस मुस्लिमा विरुद्ध देवगिरीस बंड करून उठिला नष्ट करून मुस्लिम सत्ता सम्राट झाला स्वतः सूड घेतला पुरता देवगिरी स्वतंत्र केली परी ही वार्ता जाण कळाली यवन राजा लागून सवे घेऊन या सैन्य कुतुबुद्दीन स्वयं आला जाहला घनघोर संग्राम युद्धाचे माजले स्तोम हरपाळाचे दुर्दैव परम पराजय पावला जिवंत सापडला हरपाळ कुतुबुद्दीन जणू काळ आज्ञा दिधली तात्काळ यासी जिवंत सोलावा ऐसी ही क्रूर आज्ञा विरोधाची नाही प्राज्ञा नग्न करुणी जगन्या कातडी सोलू लागले महाभयानक हे हाल काढिती देहावरची साल देह झाला लाल बुंद तळमळणी आक्रोशला निर्जीव देह झाला स्थिर लाल बुंद कलेवर लटकाविले वेशीवर
काक गिध तया खाती. अत्यंत काळोख दाटला, महाराष्ट्र पुरता लुटला. दुःखाचा कळ हा फुटला, रडू लागला महाराष्ट्र. ऐसी भयान गुलामगिरी महाराष्ट्राच्या मानेवरी. महादुःख ते परोपरी, किती मनोनी सांगावे. सुंदर आणि तरुण स्त्रिया, जाहल्या यवनांच्या बाया. बळेची भोगोनी त्यांची काया, क्रूरपणे भ्रष्टवीती. बलात्कारापेक्षा प्रत्यक्ष आत्मघात हाची मोक्ष. ऐशा स्त्रिया लक्षानुलक्ष, मुस्लिमा हस्ते निमाल्या. हसन गंगू महामणी, महाश्वपच होता प्राणी. एका तयाची करणी, हिंदूचे त्याने काय केले. राजपुत्र विनायक, तयाची जीवा छाटून देख. जिवंतपणी त्याची फेक, ज्वालेमध्ये केली पई. 70 सहस्र लोक, एकाच वेळी एकूण एक. कापुनिया पावला सुख, नरदेही दुरात्मा. कर्नाटक सीमेवर 4 लक्ष नारी नर, एका वेळी केले ठार. करणी दुर्धर तयाची, ऐसे सुलतान एक एक. महाक्रूर निंदाजनक, काय करावे त्यांचे कौतुक. सर्व ही काकविष्ठेचे, लहरी तापट कत्तलबाज. खुनशी मूर्ख दारूबाज, हत्यायांच्या लेखी सहज. नाही लाज तयांसी, हे ऐसे सुलतान. मद्यपी विषयासक्त दारुण, प्रजेचे करीता छळन. यांना आनंद वाटे, महासर्प करीती फुत्कार. लुबडे करीती भूतकार. महाराष्ट्री अंधकार, अन्यायाचा जाहला. नुसधेची मुसलमान, इतुकेची नव्हे जाण. इतरही महादुर्जन, महाराष्ट्र ग्रासिती. पोर्तुगीज पिरंगीती, गोमंतकी वस्ती
येथील प्रजेसी छळती लुटती बळात्कारणे फिरंगी दृष्ट कुळापासून सुलतानाहुनी सरसू छळ सत्राचा श्री गणेशू तयांनी केला किनारी विलक्षण सुंदर मंदिरे मस्त तयांनी केली जमीन दोस्त शतावधी मूर्ती उद्ध्वस्त केल्या घात करुनिया आफ्रिकेतील सिद्धी महाक्रूर दुर्बुद्धी येथे येऊन शतावधी समुद्र काठी राहिले तेथे चाचेगिरी करीता व्यापारांसी नागविता विलक्षणत या छळती बुडविती समुद्री आणखीही येती फ्रेंच इंग्रज येथे करीती गजबज करुणी व्यापाराचे काज राजबळ कामू पाहती ऐसे हे महावैरी पसरणी महाराष्ट्रावरी छळती ते नाना परी मार्ग यातून निघेना विलक्षण दुःख त्रास शेवटी मृत्यू सावकाश इतुकेच नशिबास प्रजेचा या उरलेसे ऐसी महाराष्ट्राची दुर्दशा वर्णुकीती महाक्लेशा दुष्ट दुर्दैवाचा फासा कंठाभोवती पडलासे पुढील अध्यायी कथन ऐकता श्रोते शोक निमग्न शिवजन्मापूर्तीचे वर्णन महाभयानक क्लेशदायी ही शिवजन्मा पूर्वीची कथा आपुल्या पूर्वजांची ही व्यथा हे सांगता आणि ऐकता उर भरून येत असे ऐशाया दलदलिता शिवकमल उमलले प्रफुल्लित पुढील ह्या अध्यायात सुलतानशाही वर्णुकी दृष्टांनी अवनी गांधिता भगवंत अवतरे सर्वथा तैशीची शिवरायांची कथा दुष्ट भोवता माजले या दुष्टांची राजनीती पुढील अध्यायी सांगून इच्छिती तोपर्यंत अनुमती थांबायची मज द्यावी
स्वास्ति श्री शिवायन शिवकथा ही महान एकोत शिवभक्त सज्जन दुसराध्याय गोड हा श्री शिवपाणमस्तु छत्रपती शिवाजी महाराज की जय।